मी आता उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या बाहेर जो सीएचएम कॉलेज जवळ रिक्षा स्टँड आहे तिथे एक रिक्षा चालक आहेत. ज्या रिक्षा चालकमध्ये भरपूर परप्रांतीय आहेत. त्यांना विचारूया की ते आता कोणत्या भाषेमध्ये बोलतात, काय बोलतात आणि त्यानंतर त्यांचा या जो नवीन कायदा बनवलेला आहे परवाना रद्दचा, काय नेमकं कारण आहे. साहेब तुम्ही कल्याणला येणार का? हाँ सर जाएगा। कितना भाड़ा लेगा? 100 रुपये लेगा सर। क्या कितने साल किती वर्ष तुम्ही इथे काम करता? सर मेरे को हो गए कम से कम 7-8 साल हो गए मेरे को गाड़ी चलाते। पर अभी जो आप हिंदी में बात कर रहे हैं, जो महाराष्ट्र में जो कायदा बनाया है कि वाहन चालकों ने हिंदी में बात करना नहीं है, उनको मराठी आना सख्ती का है, क्या आपका इस बारे में कहना है? सर देखो ऐसा है कि मतलब मराठी तो सबको नहीं आता है और जो यहाँ पे रहता है उन्हीं लोग को मराठी आएगा, क्योंकि हर किसी को मराठी आएगा नहीं सर। और अभी आज आपका धंदा जाणार आणि धंदा त्यामुळे कुठे परवाना रद्द होईल, मग तुम्ही या बाबतीत काय बोलता की शिकणं अनिवार्य आहे का? तुम्ही शिकणार का? सीखना तो मांगते हैं सर सबको, ये सबके फायदे के लिए और अच्छी बात है, सबको मराठी आएगा तो बहुत ही अच्छी बात है। बरोबर आहे, सर्वांना मराठी येणं हे चांगलं आहे आणि कुठेतरी धंद्या पाण्यासाठी हे मराठी येणं खूप अनिवार्य असल्याचं हे रिक्षा चालक म्हणतात. कॅमेरामन कृष्णासह अजित आणि साम टीव्ही उल्हासनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.